नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून एक धक्कादायक खळबळजनक बातमी समोर येत आहे। रासेगाव देहरेवाडी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मंदा बेंडकुळे वय 35 वर्ष व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी 15,000 रुपयाची लाच घेतली। ही लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले। या घटनेने दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आदित कारकुनाच्या लाचखोरीमुळे विरोधकांच्या टीकेचे धनी व्हावे लागलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या समोर लाचखोर सरपंचाने नवीन संकट उभं केलंय। उपसरपंच सुधाकर वारुळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। हा प्रस्ताव मंजूर करू नये म्हणून त्यांनी सरपंचाला विनंती केली होती। सरपंचाने त्या बदल्यात 50,000 रुपयाची मागणी केली। तडजोडी अंती 15,000 रुपये देण्याचे ठरले। वारुळे यांनी सरपंच विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात सरपंच पतीसह 15,000 रुपये घेताना अडकल्या। काही दिवसापूर्वी झिरवाळ यांच्या खात्याचा कारकून मंत्रालयात लाच घेताना पकडला गेल्याने विरोधकांनी झिरवाळ यांना लक्ष्य केलं। अधिवेशन सुरू असून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केलं। मंत्रालयाची एकच झिरवळ मंत्री नरहरी झिरवाळ अशी घोषणाबाजी करीत झिरवाळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। हे प्रकरण राज्यभर गाजत असताना लाचखोर सरपंचाने झिरवाळ यांच्या समोर नवीन संकट उभं केलंय। लाच सरपंचाने घेतली असली तरी मतदारसंघ मात्र झिरवाळ यांचा असल्याने विरोधक पुन्हा त्यांच्यावर तुटून पडू शकतात। दररोज नवीन संकट उभं राहत असल्याने झिरवाळ त्यातून कसा मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलंय। हा घटनाक्रम असा आहे, मी ग्रुप ग्रामपंचायत रासेगाव इथे उपसरपंच या पदावरती आहे। माझं नाव सुधाकर यशवंत वारुळे। मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच या पदावर काम करत असतो। यांनी 23/2/2026 रोजी दिंडोरी तहसीलदार यांनी अविश्वास ठरावाचा अर्ज सादर केला व त्याच्यावरती विशेष ग्रामसभा 26/2/2026 रोजी लावण्यात आली व त्यावेळी ग्रामसभेवर अविश्वास ठराव जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपयाची यांनी माझ्याकडे पैशाची लालच मागितली। ती लालच मागितली असता मी संबंधित त्यांचं म्हणणं सर्व ऐकून घेतल्यावर मी स्वतः सकाळी उठून एंटी करप्शन ऑफिसला आलो व या लोकांना यांनी माझ्याकडे लालच मागितलेली आहे। उपसरपंच पद जर तुम्हाला अविश्वास ठराव जर तुम्हाला आणायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपये लालच द्या असं त्यांनी मला डिमांड केली। ही डिमांड मला मंदा विठ्ठल बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी केली। ती मागणी केल्यानंतर मी ही मागणीच्या अनुषंगाने मी संबंधित त्यांची तक्रार एंटी करप्शन ब्युरोला दिली। एंटी करप्शन ब्युरोच्या लोकांनी सर्व त्या तक्रारची शहानिशा केली व त्यांना त्याच्यावर विश्वास पटला व त्यावेळी त्यांनी मला इथून मंदा विठ्ठल बेंडकुळे सरपंच यांचे फोन चालू होते व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी देखील मला फोन करतो। फोनवरती मला म्हणत होते आम्ही पैसे घेण्यासाठी कुठं येऊ। त्यावेळेला मग मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना आता पैसे घेण्यासाठी बोलवा व त्यांच्यावरती तो ट्रॅप लावला। तो ट्रॅप लावल्यानंतर ते मसूर रोडला कुलकर्णी हॉटेल इथे त्यांना रंगे हात पैसे घेताना पकडले। ते माझ्याकडून लालूच स्वीकारताना